नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आणि आज आपण पाहणार आहोत प्राची सोबतचा भाग 2. जर तुम्ही भाग 1 अजून पाहिला नसेल, तर लगेच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक चेक करा आणि तो नक्की बघा, कारण आजचा भाग त्याच्याशी जोडलेला आहे. गेल्या भागात आपण प्राचीच्या स्टार्टअपच्या सुरुवातीची कहाणी ऐकली, पण खरी मजा तर अजून बाकी आहे. आजच्या एपिसोडमध्ये प्राची आपल्याला सांगणार आहे तिची शार्क टँक इंडियामधली प्रेरणादायी कहाणी. ती काय शिकली, काय अडचणी आल्या आणि त्या तिने कशा पार केल्या. पण एवढ्यावरच थांबणार नाही. प्राची आपल्याला काही सोपे आणि उपयोगी उपाय सांगणार आहे, जे वापरून आपण सगळे मिळून आपला कार्बन फूटप्रिंट कमी करू शकू. चला तर मग वळूया भाग 2 कडे. ज्या प्लॅटफॉर्ममुळे मी तुला अ, म्हणजे तुझ्याबद्दल ऐकू शकले किंवा माहिती मिळाली ती म्हणजे शार्क टँक इंडिया. बरोबर. राइट? सो थोडासा आपण त्याच्याबद्दल हो. आता डिस्कस करू. हं. तो प्रवास कसा सुरू झाला हं. आणि तू खूपच भारी होतीस शार्क टँक इंडियामध्ये. तुझं पिच मला फार आवडलं. व्हेरी कॉन्फिडंट आणि कन्सिडरिंग तुझं एज बघता राइट लाइक यू आर क्वाईट यंग जेव्हा सुरुवात पण तू केलीस. त्या दृष्टिकोनाने पण खूपच भारी वाटलेलं खूप आणि महत्वाचं म्हणजे आय एम सॉरी बट मला अजून पण प्राऊड ह्यासाठी वाटलेलं की महाराष्ट्रीयन मुलगी. सो यू नो ऑल दीज फॅक्टर्स आय वॉज सो इम्प्रेस टू सी यू ऑन स्क्रीन. तर तुझा शार्क टँक इंडियाचा कसा एक्सपिरियन्स होता आणि तू त्यातून काय शिकलीस आणि काय बदल घडला तुझ्या आयुष्यात? बरोबर. म्हणजे आता मी शार्क टँकमध्ये पण हे सांगितलं होतं. आता माझे आई-बाबा दोघंही खुल्लं ग्लोबमध्येच काम करतात. हो, हो. आणि सगळे जे माझ्या जवळची लोकं आहेत, ते सगळे यामध्ये हळू-हळू ओढले गेले, अट्रॅक्ट झाले. नाही. त्याचं कारण हाच, की आम्ही जेव्हा बोलत असतो, तेव्हा आम्हाला लक्षात येतं, की जो प्रवास सुरू केला, तो आत्तापर्यंत खूप मॅजिकल अनुभव आले. ते असे की तुम्ही काहीतरी एक करता, तिथे कोणीतरी भेटतं, हं. ते कुठे तुम्हाला इकडे नेतं, ते इथे नेतं आणि असं करत-करत तुम्ही अशा ठिकाणी पोहोचता ज्याचा तुम्ही विचार पण कधी करू शकला नसता. नव्हतं. असा लोकांचा भरभरून प्रतिसाद पाहिला. आणि खूप जो सपोर्ट पाहिला लोकांचा त्याचंच एक एक्झाम्पल शार्क टँक तसंच आहे, की मी कुठेतरी गेले, तिकडे कोणीतरी पाहिलं, तिकडे कोणीतरी एका इव्हेंटला बोलावलं. त्या इव्हेंटमध्ये शार्क टँकमध्ये काम करणारा एक इंटर्न आला होता. त्याने कोणाला तरी त्याच्याबद्दल सांगितलं. असं बघता-बघता ते वाढत गेलं आणि मग कुठेतरी त्यांना समजलं खुद्द ग्लोबबद्दल. मग त्यांचा फोन आला. मग ते म्हणले, की "आम्ही सुरू केलंय, तुम्ही कराल का?" अ, मग तरी फोन आला त्यांचा तरी ॲप्लिकेशन प्रोसेस सेमच असते, की 3 त्यांचे ॲप्लिकेशन, रिटर्न ॲप्लिकेशन असतात. मग 2 इन पर्सन ॲप्लिकेशन असतात. मग एक इन पर्सन त्यांच्या Sonyच्या टीमबरोबर पिच असतो. म्हणजे ते ओके. बिकम शार्क्स एंड यू पिच इन फ्रंट ऑफ ओके. देन फायनली तुम्ही सिलेक्ट होता. सिलेक्ट झाल्यानंतर सुद्धा 50% स्पीचेस एअर होतात. हं. 50 किंवा त्याच्यापेक्षाही कमी. हं. सो इट्स अ लाँग प्रोसेस. राइट. आणि कोणीतरी विचारतंय म्हणून कायम आता एक तर हे आलंय, की आलेली अपॉर्च्युनिटी तुम्ही करायला अप्लाय तरी करूया. हं. म्हणून केलं अप्लाय. म्हणजे असं काही तेव्हा विचार केला नव्हता. आणि मग जेव्हा त्यांचा फोन आला, की "तू सिलेक्ट झाली आहेस आणि 7 दिवसामध्ये आता हां. तो आपण शूट करू." बरोबर. तेव्हा मग वाटलं, की अरे बापरे! मला खरंच जायचंय की काय? आणि आतापर्यंत मी कधीच कशाला नाही म्हणले नाही. पण पहिली माझी रिएक्शन होती आई-बाबांना पण वाटत होतं, की नको करायला कदाचित. कारण त्यांना असं वाटत होतं, की आपण शार्क टँकवर सगळेच तोपर्यंत हा एक इकोप्रेन्युअर एपिसोड पहिल्यांदाच होता. पण बिझनेस फर्स्ट हं. हे आली होती आणि कुल द ग्लोब वॉज मोर फर्स्ट इम्पॅक्ट वॉज इट वॉज अ मूव्हमेंट. बरोबर. आणि मग त्यांनी वाटलं, की तू एवढं उभं केलंय आपण एवढ्या कष्टाने वर्षानुवर्ष. शार्क टँकवर ते कसंही शेवटी इट्स अ टीव्ही. बरोबर. ते कसंही काहीतरी उलटं-सुलटं बोलले. हं. तर एवढ्या वर्षांची मेहनत आपली परत हो, पाण्यात गेली तर काय? हो, कारण मग ते म्हणले, की याचा काय बिझनेस नाहीये किंवा धिस इज लाइक हो, व्हॉटएव्हर काहीही बोलू शकतात हो, ते. हो. तर कशाला रिस्क घ्यावी? नको करायला. मग माझा एक मित्र तेव्हा शार्क टँकमध्ये काम करत होता. त्याला मी फोन करून बेसिकली आमचं 1 तास बोलणं झालं आणि बोलणं असं होतं, की मी त्याला म्हटलं, की त्यांनी मला सिलेक्ट केलंय. आता मी त्यांना नाही कसं म्हणू? हं, हाऊ डू आय टेल देम की नाही आहे तुम्ही? हं. मग त्यांनी 1 तास मला कन्व्हिन्स करण्यात घालवला, की नाही. तर मी म्हणत होते, "मी पुढच्या सीझनला येते. लेट अस बी मोर प्रिपेअर्ड. लेट अस मेक अ बेटर बिझनेस केस आणि मग मी येते." तो म्हणत होता, की "नाही.
आलं एकदा 1,00,000 स्टार्टअप्स दरवर्षी अप्लाय हो, करतात. हो. तू सिलेक्ट झाली खूप मोठी गोष्ट आहे आणि बरोबर. यू कॅनॉट लेट गो ऑफ दिस अपॉर्च्युनिटी. जरी काही वाईट ते बोलले तरी मी तुला शब्द देतो की यू यू विल गेट बेनिफिट्स ऑफ दिस. डोंट फिअर बेस्ड डिसिजन नको करूस. जा. नक्कीच, नक्कीच. मग आता जायचं ठरवलं म्हणल्यावर म्हणलं की जाऊ दे आता भीती बाजूला ठेवून जाऊया, आता करूया. मग 7 दिवस पूर्ण सगळ्या पिचवर बरंच काम केलं. मग त्यांच्या टीमचं सगळं छान प्रोसेस असतात, की 4 दिवस आधीच ते तुम्हाला शूटच्या त्यांच्या इथे बोलवून घेतात. दिवसभर तुम्ही तिकडे असता आणि त्यांच्या टीममधले, सोनीच्या टीममधले एक-एक लोकं येऊन तुम्हाला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून प्रिपेअर करतात, हो. की बिझनेसचा काय प्रश्न येऊ शकतो, तुमच्या स्टोरीवर काय प्रश्न येऊ शकतो. अल्टिमेटली त्यांना माहीत नसतं तिकडे काय होईल. हो, पण हो. ते प्रिपेअर यू फॉर एव्हरीथिंग. करेक्ट. आणि मग तो दिवस आला, पिच द्यायची वेळ आली. तर तोपर्यंत म्हणजे मी कूल द ग्लोब सुरू करायच्या आधी ॲक्चुअली मला पब्लिक स्पीकिंगची खूप भीती होती. म्हणजे मी रिअली? खूप, खूप, खूप. तुझ्याकडे बघून अजिबात नाही वाटत आहे. नाही, म्हणजे मला ॲक्चुअली फिजिकलीच यायचं नाही. म्हणजे माझे पाय कापायचे, हात बोलण्यात थरथर यायची. सो एनीबडी कुड सी व्हिजिबली की ही घाबरली ओके. अशी एवढी वाईट परिस्थिती होती. आणि म्हणजे शार्क टँकवर जे तू म्हणलीस कॉन्फिडेंटली बोलली, हो. तर खूपच त्याच्या ऑपोझिटच हे होते. म्हणजे मी कूल द ग्लोब सगळ्यात पहिले प्रेझेंटेशन केलं ते माझ्या कॉलेजच्या बॅचमेट समोर केलं होतं. आणि त्या प्रेझेंटेशनमधून मी रडत बाहेर पडले होते. कारण मला ते जमलंच नव्हतं. म्हणजे मला बोलताच आलं नव्हतं. आणि रडत बाहेर पडून मी म्हणले होते, की "मला याबद्दल बोलता पण येत नाहीये. मी कसं मोठं करणार?" हं, हं. मग आई तेव्हा म्हणली होती, की "अजून 4 वेळा कर. हं. अजून 4 वेळा बोल. 5व्यांदा तुला नसेल बोलायचं, नसेल व्हिडिओ करायचा, तर ठीक आहे." ओके. मग 5व्यांदा असं 4 मी प्रॉमिस केलं, तर मी 4 वेळा केलं. आणि 5वा जो सगळ्यात पहिला 5वा व्हिडिओ जो कुल द ग्लोबचा केला होता, तो पहिल्यांदा व्हायरल झाला होता. अरे वाह! आणि 5वा व्हिडिओ केल्यानंतर आम्ही जंगलात होतो ॲक्चुअली तेव्हा. आणि 2 आठवडे फोन बंदच झाला नव्हता. की भारतभरातून लोकं फोन करून म्हणत होते, की काहीतरी छान करताय आणि हो. यामध्ये जोडलं जायला आवडेल. त्यामुळे हे माहिती होतं, की होतं म्हणजे 4 वेळा फक्त करायचं, 5व्यांदा होतं. तर ते 5वा व्हिडिओ केल्यानंतर मग मला परत कधी भीती वाटली नाही पब्लिक स्पीकिंगची. परत जी वाटली ती फक्त शार्क टँकच्या वेळी. म्हणजे नंतर येऊन मला बरेच लोकं येऊन म्हणले, की "तू कशी एवढी कॉन्फिडेंटली बोललीस?" हो. पण बोलायच्या आधीच 15 मिनिटं आधी ते तुम्हाला त्यांच्या टीममध्ये बोलवतात आणि त्यांना तुम्हाला दाखवायचं असतं, की खोली अशी दिसेल. हं, त्यांनी मला आत आणलं. शार्क्स तेव्हा बसले नव्हते. 5 एम्प्टी खुर्च्या होत्या. बरोबर. आणि ते म्हणले, की "तुझ्या पिचचे पहिले काय जे 10 लाईन्स असतील ते म्हणून बघ, म्हणजे तुला खोलीचा अंदाज येईल, याचा हं, अंदाज येईल." हं. आणि 15 मिनिटांनी माझं पिच असणार होतं. आई पण माझ्याबरोबर आली होती. ती बाहेर होती आणि तिला तिच्या एका रूममध्ये बसवलं होतं. अं, आणि त्यांनी मला सांगितलं, की पहिली 10 ओळी बोल. आणि मी पूर्ण ब्लँक झाले. अरे वाह! मग मला एक पण ओळ आठवेच ना, म्हणजे काहीच आठवेना. आणि हे माझ्या आयुष्यात त्याच्या आधी फक्त शाळेत, त्याच्या आधी झालं होतं कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये. त्याच्यानंतर कधीच झालं नव्हतं. त्यामुळे मला वाटलं, की आता काय होणार म्हणजे आता मला काहीच आठवत नाही. 10 मिनिटात पिच आहे. मग अ, मी तिकडे तर काय मला आठवलंच नाही. आणि तिकडे मागे आईला त्या खोलीमध्ये बंद बाहेर पडायला वगैरे अलाउड नसायचं. तर आईला काहीतरी गट फिलिंग आले, की काहीतरी काहीतरी तिला हो, चुकीचं होतंय. म्हणून ती बाहेर आली खोलीच्या आणि मी बाहेर आले, की आई दिसतीये का बघूया. हो. आणि मग आम्ही अशा दोघींना भेटलो. मी तिला म्हणलं, की मला काहीच आठवतच नाही. हं, हं. ती म्हणे, "होईल." म्हणजे ती होईल असं म्हणली नसते, तर कदाचित मला तिकडे पण आठवलं नसतं. हं. ती होईल म्हणल्यावर मी म्हणलं, "ठीक आहे, आई म्हणते तर बघूया." आणि मग तोपर्यंत 10 मिनिटं झाली होती आणि डायरेक्ट मग मला त्यांनी नेलं. ते म्युझिक झालं हां. आणि त्याच्यानंतर ते म्युझिक ऐकू आलं. मी आत गेले आणि बाहेर पडले. त्याच्यामधला जो पिरियड होता, मला असं वाटलं, की कोणीतरी वेगळीच होते ते. कदाचित ते मी नव्हतेच. राइट. अं, पण मग झालं ते. आणि अ, मग ते 20 मिनिटं दाखवतात तरी तो पूर्ण पिच 1.5 तासाचा असतो. माय गॉड! हो. एंड दॅट टू विथ सच अ, डिफिकल्ट स्टार्ट. 2-3 बरोबर. तास केलंस. वॉव! हो. पण ते झालं आणि अ, मग त्याच्यानंतर ते एअर झाल्यानंतरचा प्रतिसाद पण एक वेगळाच असतो. म्हणजे तो पण की तुम्हाला भारतभरातून लोकं फोन करतात आणि जे पहिल्या व्हायरलच्या वेळी 2 आठवडे फोन बंद पडला नव्हता. शार्क टँक नंतर 2 महिने फोन थांबला नाही. नाईस.
आणि खूप अनेक ऑर्गनायझेशन्स आले, अनेक इव्हेंट्स आले आणि जो माझ्या डोक्यात होतं, की आता एक बिझनेस केस बेटर करून आपण पुढच्या सीझनला जाऊ. ती बिझनेस केस शार्क टँकनी आपल्यासाठी बेटर केली बरं. आणि इट मेड मी बिलीव्ह की तुम्हाला काही चांगलं करायचं आहे. आय आय वॉज फर्स्ट क्लायमेट चेंज मूव्हमेंट. पण नाऊ व्हेन पीपल म्हणजे कायम मला लहान मुलं येऊन मी जेव्हा जेव्हा शाळांमध्ये जायचे तेव्हा लोकं म्हणायचे, की मला स्टार्टअप करायचं आहे, मला क्लायमेटमध्ये काम करायचं आहे, मला एन्व्हायर्नमेंटसाठी काहीतरी करायचं तर त्यांचे आई-वडील कायम वरीड असायचे. म्हणायचे, की "हा कमवणार कसा?" हं. आता मला कॉन्फिडेंटली सांगता येतं, की जेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं करताय, देअर इज अ वे टू हॅव बोथ. इट डझंट मीन की तुम्हाला करिअरवर, पैशावर, बिझनेसवर पाठ दाखवायला लागेल. देअर इज अ वे टू हं. डू गुड फॉर सोसायटी, टू वर्क ऑन समथिंग गुड अँड अल्सो हॅव अ व्हेरी लुक्रेटिव्ह थ्रायव्हिंग करिअर आउट ऑफ इट. सो दॅट वॉज द शार्क टँक एक्सपिरियन्स अँड दॅट वॉज अ लर्निंग आय हॅड फ्रॉम इट. वॉव! लव्हली. आय थिंक खूप छान गोष्टी तू शेअर केल्यास आणि आय थिंक ऑन एअर हे येऊन ॲडमिट करणं, की आय लॉस्ट एव्हरीथिंग लाइक आय कुडन्ट थिंक ऑफ एनिथिंग. मला काहीच आठवत नव्हतं. व्हिच इटसेल्फ अल्सो टेक्स लॉट ऑफ गट्स, की बऱ्याचदा असं आपण ॲडमिट नाही करत. मला असं वाटतं तिथे ॲडमिशन करणं स्वतःशीच, की ओके आय थिंक मला हे जमत नाहीये. तिथेच तू सगळं जिंकलीस असं मला वाटतं. कारण बऱ्याचदा लोकं डिनायलमध्ये असतात. हो, म्हणजे नुसतंच बिझनेस किंवा करिअर ह्या ॲस्पेक्टनी नाही म्हणत आहे मी. इन जनरल लाईफ असं म्हणते, की आपण डिनायलमध्ये असतो, की अरे बाबा मला समजा मला काही त्रास होतोय किंवा मला डिप्रेशन होतंय, एक उदाहरण घेऊ आपण. बरोबर. तर आपण ते पहिले स्वतःलाच एक्सेप्ट नाही करत, की मला असं काहीतरी होतंय. जसं फॉर एक्झाम्पल आता तू जी म्हणालीस, की मला फिअर होतं. आय हॅड फिअर फॉर पब्लिक स्पीकिंग. बरोबर. तू जेव्हा ते ॲडमिट केलं स्वतःकडे, नंतर पेरेंट्सकडे जाऊन बोललीस, आय थिंक तुला त्याच्यामुळेच वाट मिळत गेली. इज व्हॉट आय स्ट्राँगली बिलीव्ह आणि थँक यू सो मच की तू तुझा हा एक्सपिरियन्स शेअर केला. कारण गाईज लेट मी टेल यू हे अजिबात स्क्रिप्टेड नाहीये. आम्ही अगदी रँडम गप्पा मारतो आहोत. काही असा फ्लो आम्ही प्लॅन नाही केलाय. सो थँक यू सो मच की तू हे उदाहरण शेअर केलंस आणि शार्क टँकनी तर तुझं आयुष्य चेंज केलं हे तूही सांगतेस आणि प्लस आय थिंक इट इज अ ग्रेट मेसेज फॉर ऑल द यूथ राइट? ऑर इव्हन आय विल नॉट लिमिट दिस टू एनी यंग जनरेशन. बऱ्याचदा आता असंही बघते की लोकं 40शी मध्ये पण काहीतरी इनोव्हेट करून स्टार्टअप्समध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत. सो व्हिच इज अ गुड थिंग. आय थिंक यू कॅन डेफिनिटली डू इट. पण कन्सिस्टन्सी ठेवा. तुम्ही पर्सिस्टंट राहा. तुम्ही जर फेल होत असाल तर ॲज आय जस्ट ऑर ॲज प्राची सेड, की ते ॲडमिट करून मग तुम्ही त्याच्यावर काम करा. बरं. आय थिंक सक्सेस इज देन nowhere long or nowhere distant from you, right? It is so close to you. So really great, Prachi. आता आता तुझे पुढचे प्लॅन काय आहेत फॉर कूल द ग्लोब शार्क टँक नंतर किंवा व्हॉट इज हॅपनिंग? व्हॉट आर द न्यू फीचर्स किंवा काही तू वेगळं करणार आहेस का विथ कूल द ग्लोब? राइट. येस. सो आपण जेव्हा इंडिव्हिज्युअलसाठी ॲप लॉन्च केली, तेव्हा अनेक म्हणजे ती खूप चांगली झाली, त्याला खूप ट्रॅक्शन यायला लागलं. तेव्हा आपले खूप युजर्स येऊन म्हणले, की "मी हे माझ्या आयुष्यात करतीये. छान होतंय. आता मी माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये कसं आणू? माझ्या शाळेत कसं आणू? कॉलेजमध्ये कसं आणू? शहरात कसं आणू?" आणि जस्ट लर्निंग यातून हेच मिळालं, की लोकांना जेव्हा कम्युनिटी एक्सपिरियन्स मिळतो, तेव्हा त्यांना छान वाटतं. म्हणजे बऱ्याच लोकांसाठी एन्व्हायर्नमेंट फ्रेंडली जगणं ही आतापर्यंत एक लोनली जर्नी झाली असते. हो, हो. सो वी डोंट वॉन्ट इट टू बी अ लोनली जर्नी. आपला मेसेज कायम हाच आहे, की एका गिल्टी हं, स्पेसमधून हे करू नका. हे जे तुम्ही करताय ते तुमच्या आयुष्यासाठी छान असणार आहे. हं. सो म्हणून आपण कूल द ग्लोबवर आता एक नेक्स्ट स्टेप म्हणून कम्युनिटी व्हर्जन लॉन्च केलं. वॉव! ज्यातून इव्हेंट्स, कॉर्पोरेट्स, ऑर्गनायझेशन्स, इव्हन सिटीज कॅन क्रिएट अ कम्युनिटी सिटिझनसाठी आणि मग वी गेमिफाय दॅट होल एक्सपिरियन्स, की माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये आता मी हे माझ्या आयुष्यात केलं. अ, मग त्याच्यावर आपण ॲक्शन पण टाकतो, की आता एका कंपनीबरोबर आपण काम करतोय. त्यांनी अशा ॲक्शन्स टाकल्या आहेत, की तुम्ही फॅक्टरीमध्ये असताना डिटेक्ट करायचा प्रयत्न करा, की एफिशियन्सीज कुठे दिसतायत. हं. सो इफ यू गेट एनर्जी एफिशियन्सी सो पीपल कॅन पुट दॅट ऑन दी ॲप, की मी हे वॉव! बघितलं, मी हा सर्व्हे केला. सो बऱ्याच ऑर्गनायझेशन येऊन तुम्ही काम रोज ऑफिसमध्ये येता, तेव्हा तुम्ही कशाप्रकारे सस्टेनेबल असू शकता, हं. ह्या सगळ्या ॲक्शन्स ॲपवर टाकतात. असे चॅलेंजेस लोकांसाठी देतात मग. मग एका ऑर्गनायझेशननी प्रत्येक टीममध्ये कूल द ग्लोब अँबॅसेडर ठेवलाय, वॉव! हुज जॉब इट इज टू एन्करेज पीपल टू रिड्यूस देअर कार्बन फुटप्रिंट ॲट वर्क. नाईस. सो असं बरंच लोकं छान गेमिफाय आता आपण मलेशियामध्ये रेन फॉरेस्ट समिट होत होता. तिथे त्यांनी ॲप यूज केली, की त्यांचे सगळे जगभरातून डेलिगेट्स येत होते टू टॉक अबाउट क्लायमेट चेंज अँड वी सेड, "ॲज यू आर टॉकिंग अबाउट धिस,
लेट्स ऑल्सो वॉक द टॉक. राइट. सो देन दे वर टुगेदर. त्याने एक टार्गेट सेट केला होता, की आपण 10,000 किलो कार्बन एमिशन कमी करू वाईल वी ऑल हिअर. आणि समिटच्या शेवटपर्यंत सगळ्यांनी मिळून 20,000 किलो कार्बन एमिशन सेव्ह केले होते. हम्म. सो ईच डेलिगेट वॉज टेकिंग अ क्लायमेट ॲक्शन. म्हणजे आज मी व्हेन्यूला चालत आलो. हम्म. टुमॉरो दे विल नॉमिनेट 5 अदर डेलिगेट्स टू डू द सेम. Yes. आणि वी हॅड लाईव्ह वॉल्स ॲट द इव्हेंट. सो ॲज सून एज आय टुक अ क्लायमेट ॲक्शन, ते लगेच वॉलवर दिसायचं की Wow. दिस डेलिगेट डिड दिस ॲक्शन. हम्म. आणि वी वर ट्रॅकिंग रिअल टाइम, की असं करून सगळ्यांनी मिळून एवढे एमिशन्स सेव्ह सेव्ह केले. केले. हम्म. आणि वी ऑल्सो शो दॅट. आता तू झाडांचं बोललीस तर बरेच हे कार्बन एमिशन केजी मध्ये नंबर बऱ्याच लोकांना रिलेटेबल वाटत नाही. वी डोंट Okay. नो व्हॉट दॅट मीन्स. हा. सो वी ऑल्सो शो दॅट की म्हणजे किती झाडांना एवढंच काम करायला लागेल Oh, एवढे interesting. एमिशन्स. तर ते सुद्धा आपण Wow. दाखवत असतो. Wow. म्हणजे मी जर 2 टन वर्षभरात एमिट करते, हम्म. तर याचा अर्थ 100 झाडं दरवर्षी माझ्यासाठी काम करतायत कळलं. आलं ते लक्षात. सगळं काढून घेण्यासाठी. सो वी ऑल्सो शो दॅट. तर आणि मग त्या एका इव्हेंटमध्ये रोज ते 100 डेलिगेट्सना कॉफी फ्री देत होते, जर तुम्ही या 5 क्लायमेट ॲक्शन्स करून दाखवल्या तर. ओके. ओके. तर असे वेगवेगळे छान रिवॉर्ड. सो यू बेसिकली मेक इट अ फन, एंगेजिंग एक्सपिरियन्स फॉर एव्हरीबडी. सो दे स्टार्टेड विथ इंडिव्हिज्युअल ॲक्शन. त्यातून ॲप घडली. त्यातून अनेक लोकं जमा झाली. आता आवर नेक्स्ट टार्गेट इज टू ब्रिंग कम्युनिटीज ऑन दिस. ओके. टू क्रिएट अ मूव्हमेंट विदिन स्कूल्स, ऑर्गनायझेशन्स, हम्म. कॉर्पोरेट्स, इव्हन सिटीज, टू एनकरेज द सिटिझन्स आणि लोकांना असा विश्वास देणं, की जेव्हा हा एक छान सगळ्यांसाठी एक्सपिरियन्स असू शकतो. हो. दिस डझंट हॅव टू बी अ बर्डन, गिल्ट और रिस्पॉन्सिबिलिटी. नक्कीच. हा. It can be an opportunity. It can be a fun, engaging thing we do together. So that's what's next for Food the Globe. Lovely. Congratulations on your next move, and I hope that it brings you a lot of success the way it has brought you over the years. I think आपण आता आपल्या लास्ट सेगमेंटकडे येतोय. सो तिथे वळण्याआधी तुझ्या आयुष्यातल्या अशा 4-5 लर्निंग्स तू शेअर, म्हणजे तू बरंच बोललेस, पण असं काही तुझ्या आहे का लक्षात किंवा जे तू शेअर करू इच्छितेस, की या 4-5 लर्निंग्स विल हेल्प अदर्स एज वेल, बरं. असं काही तुझ्या डोक्यात येतंय का सध्या? इट्स अ गुड क्वेश्चन. खूपच आहेत. थोडे काही सेकंद विचार करते, की हाऊ डू वी कन्सॉलिडेट दॅट शुअर. इन वन. सांग ना, तू येऊनच सांग. एव्हरीबडी इज रिचेबल ही एक होईल. हो, तेच. प्रोसेसचा होईल. हो. हे आपण सगळं डिलीट करू शकतो मधलं, सो दॅट्स ओके. Yes. टेक युअर टाइम. किती मिनिटं झालेत तोपर्यंत ते बघते मी. इट्स 56 आय थिंक, इफ आय एम नॉट रॉंग. तर आय थिंक वी आर गुड. आधीचे 10 मिनिटं आणि हे आणि Yes. क्लोजिंग सेगमेंटच आहे. इन द मीनवेल तू 8वे पर्यंत मी बघते की काय असा इम्पॉर्टंट क्वेश्चन मी मिस तर नाही केला. ओके. हा लास्ट क्वेश्चन आहे का? हां, ह्याच्यानंतर एनी मेसेज यू वुड लाइक टू गिव्ह टू आवर लिसनर्स? ओके. आय थिंक मोठा कव्हर केलंय आपण सगळं. ओके. ओके. व्हेनेव्हर यू आर रेडी. हो. ओके. परत विचारू प्रश्न? हं. सो प्राची, खूप आपलं कॉन्व्हर्सेशन एक्साइटिंग होतं, इन्स्पायरिंग पण आहे. तू खूप छान तुझे अनुभव शेअर केलेस. ॲपबद्दल तू मला सांगितलंस आणि आय एम सुपर एक्साइटेड टू बी ऑन द ॲप नाव. आणि त्या व्यतिरिक्त तुझी ही जी जर्नी आहे ती टोटली इन्स्पायरिंग आहे. तू जे काही आता शेअर केलंस खरंच इन्स्पायरिंग आहे. तुझ्या काही लर्निंग्स आहेत का, ज्या तू आमच्यासोबत शेअर करू इच्छितेस? लाइक मे बी 4-5 लर्निंग्स, व्हॉट एव्हर यू थिंक आर इम्पॉर्टंट, आणि त्याच्या थ्रू आम्ही काय इन्स्पायर होऊ शकू. येस. तर आम्ही जेव्हा विचार करतो तेव्हा आम्हालाही दिसतं, की खूप मोठी जर्नी झाली आणि अ, आपण म्हणजे आत्ता ज्या पॉइंटला आहोत
जेव्हा कदाचित मी सुरू केलं तेव्हा मी 18 वर्षाच्या प्राच्या सांगितलं असतं तर मी विचार पण करू शकत नसते की हं. मी इथे कदाचित पोहोचेन. तर या सगळ्या प्रत्येक एक्सपिरियन्स मागे एक लर्निंग मिळाली. म्हणजे सुरुवात झाली ती मी पत्र वाचून झाली, हो, छोट्या हो. प्राची सांगितली. हो. आणि त्याच्यानंतर जो तो टर्निंग पॉइंट झाला ती प्रत्येक गोष्ट मी कायम करत आली. म्हणजे हं. आताही मी अ, दर 5 वर्षांच्या पुढे ईमेल शेड्यूल करते स्वतःसाठी. वॉव! ओके. आणि ते वाचल्यानंतर दरवेळी एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो. तर एक गोष्ट खूप हे म्हणजे त्यातून समजली की ऑल्वेज नो युअर व्हाय. हं. की आतमध्ये प्रत्येकाचा एक आवाज असतो, हो, की मला काय करायचं आणि तुला तो आवाज सापडला जेव्हा तुला एक हेल्थ क्रायसिस आला. हो. तर असे क्रायसिस आले, अशा महत्त्वाच्या क्षणी कुठून तरी आपण त्या आवाजाला ऐकतो. हं. पण व्हाय नॉट मेक इट अ पार्ट ऑफ माय लाईफ टू लिसन टू द व्हॉइस विदिन, राइट. जे प्रत्येकामध्ये असतोच. तर ऑल्वेज नो युअर व्हाय अँड लिसन टू युअर गट फीलिंग, लिसन टू दॅट व्हॉइस. हं. आणि तो आवाज प्रत्येक वेळी सांगत असतो, की काहीतरी वेगळा निर्णय घे. हा निर्णय कदाचित जास्त रिस्की आहे, पण तो घे. हं. आणि बरेचदा जर आपण तो घेतला नाही, तर आपण एक नॉर्मल आयुष्य जगतो. पण तो निर्णय घेतला, तर देयर इज अ पॉसिबिलिटी फॉर अ मॅजिकल लाईफ. राइट. आणि आय नो यू नो दॅट, कारण यू हॅव ऑल्सो लिसन टू दॅट व्हॉइस. तर दॅट विल बी द फर्स्ट थिंग. दुसरी गोष्ट जी यातून दुसऱ्या अनुभवातून लक्षात आली आणि ती आता मी कायम करत आली आहे, ती म्हणजे की मी यादीच केली, की जे लोकं माझ्यासाठी इन्स्पायरिंग आहेत आणि त्यांना जाऊन भेटले आणि म्हणजे माझ्यासाठी तेव्हा शॉकच होता, की मी ज्यांना भेटते ते सगळे हो म्हणतायत. राइट. मग तेव्हा लक्षात आलं, की नोबडी इज बियॉन्ड माय रीच. हं. आणि अजूनही मी जेव्हा लोकांशी बोलते तेव्हा यंग लोकांशी स्पेशली बोलते तेव्हा वाटतं, की का कोणी मला भेटेल? का कोणी मला सांगेल? हं. पण एक्सपिरियन्स हॅज बीन, की आता या सगळ्या जर्नीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना भेटायची संधी मिळाली आणि तुम्हाला जेवढी व्यक्ती बियॉन्ड रीच वाटते, तेवढी ती विदिन रीच असते. हं. कारण जेव्हा लोकं जास्त जास्त सक्सेस मिळवतात, तेव्हा दे क्रिएट सिस्टम्स अँड प्रोसेसेस फॉर पीपल टू बी एबल टू रीच आउट टू देम. राइट. तर जर तुम्हाला वाटत असेल, की ही व्यक्ती खूप मोठी आहे, कदाचित माझ्या ह्याच्यात नाही, तर ॲक्चुअली दे ऑल्वेज आर. त्यामुळे आता टू गिव्ह यू एन एक्झाम्पल, दिस इज व्हॉट आय डू आफ्टर दॅट एक्सपिरियन्स. आय डू दिस एव्हरी इयर, की मी यादी करते, की मला या लोकांबरोबर काम करायचंय आणि या लोकांना भेटायचंय यावर्षी. राइट. किंवा जनरली इफ नॉट दिस इयर, दिस कधीतरी. आणि समहाव मिरॅक्युलसली दरवर्षी ती यादी खरी होत चालली. म्हणजे सम ऑफ द नेम्स ऑन द लिस्ट, आय थिंक 2 इयर्स बॅक आय मेड दॅट लिस्ट. सम ऑफ द नेम्स वर बिल गेट्स, भारताचे एन्व्हायरमेंट मिनिस्टर, युनायटेड नेशन्सचे सेक्रेटरी जनरल हं. अँटोनियो गुटेरेस. एक माझे खूप रोल मॉडेल होते जुआन मॅन्युअल सॅन्टोस म्हणून, जे कोलंबियाचे प्रेसिडेंट नोबेल पीस प्राइज मिळालेले. अम, अ, आणि मला तेव्हा 2 मोठ्या कंपन्यांबरोबर काम करायचं होतं, जे यांना मला वाटलं की एनर्जी आणि मोबिलिटी हे 2 मोठे सेक्टर्स आहेत, ज्यांनी क्लायमेट चेंजवर परिणाम होईल आणि या सेक्टरमधल्या मोठ्या ऑर्गनायझेशन्स मर्सिडीज बेन्झ, टाटा पॉवर. दिस इज द लिस्ट आय मेड. विदिन 2 इयर्स मी त्यातल्या प्रत्येक व्यक्तीला भेटले होते वॉव! हं. आणि त्या प्रत्येक ऑर्गनायझेशन बरोबर काम करत होते. आता टाटा पॉवरवर तर मी क्लोजली आय वर्क ॲज अ क्लायमेट ॲडवायझर. आणि टाटा पॉवरचे एम-डी होते व्हेन वी वर सायनिंग दॅट एमओयू, की आय विल वर्क ॲज अ क्लायमेट ॲडवायझर. ते म्हणले, की "धिस इज अनप्रेसिडेंटेड." म्हणजे जेव्हा आम्ही ॲडवायझर म्हणून कोणाला घेतो, तेव्हा जनरली त्यांचे केस सगळे पांढरे झाले असतात. आणि आपण बोलत होतो म्हणून मला आठवलं, हो. की तो एमओयू साइन केल्या मला 5 पांढरे केस आले. सो बेसिकली हा एक माइंडसेट शिफ्ट, की मला ज्यांच्याबरोबर काम करायचंय, मला ज्यांना भेटायचंय, ते सगळे माझ्या रीचमध्ये आहेत, हं. हॅज बीन व्हेरी इन्स्ट्रुमेंटल. गॉट इट. कारण जेव्हा काही काम करायचं तेव्हा नाव वी जस्ट लुक हू इज द बेस्ट पर्सन, हू इज अन एक्सपर्ट अँड वी रीच आउट टू देम राइट. अँड दे आर अवेलेबल. हं. हं. सो दिस हॅज बीन अ बिग शिफ्ट. अजून एक बिग शिफ्ट झालाय, जो मी तुला अनुभव सांगितला, की पब्लिक स्पीकिंगची भीती वाटायची. हं. हं. आई म्हणली 4 वेळा कर आणि 5व्यांदा होईल. हो. जेव्हा कसली तरी भीती वाटलीये आणि ते 4 वेळा केलंय. ॲक्चुअली ऑलमोस्ट लाइक मॅजिक 5व्यांदा जेव्हा केलं तेव्हा काहीतरी मोठं घडलंय. वॉव! हं. सो कशाची तरी भीती वाटते आणि तरी तेव्हा तुम्ही करता, तेव्हा काहीतरी मोठं तुम्हाला घडतं. घडून येतं. हे एक मोठं दिसलं. आणि चौथी गोष्ट अशी दिसत आली, की जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा ॲप पण डोक्यात नव्हतं. काहीतरी करायचं असं होतं. मग ॲप झाली, मग पहिल्यांदा 100च युजर होते. मग तेव्हा वाटलं, की अरे 500 युजर झाले तर छान होईल.
मग हळू-हळू जशी लोकं भेटत जमत गेली, तसं ते मला दाखवत आले, की तुला हे दिसतंय त्याच्यापेक्षा मोठं आहे. हं. सो अनुभव आला, की कायम युअर व्हिजन ऑफ व्हॉट इज पॉसिबल कुठेतरी आपल्याला ते दिसत नसतं. पण जेव्हा लोकं जमतात, हं. तेव्हा ते तुम्हाला सांगतात, की "धिस इज पॉसिबल." तुला वाटतंय त्याच्या पलीकडे जग आहे. तुला स्कूल द ग्लोब जिथे दिसतंय, त्याच्याही अजून मोठं होऊ शकतं. सो हे ॲप बनवताना खूप मोठे-मोठे वेगवेगळे चॅलेंजेस आले. पण जेव्हा लोकं जमायला लागली, तेव्हा प्रत्येक चॅलेंज हळू-हळू छोटा झाला हं. आणि व्हिजन हळू-हळू मोठं झालं. मोठं. त्यामुळे सगळ्यात मोठी शिकवण हीच आहे आणि जी मला ज्ञानेश्वर बोरकेंकडे पण शिकायला मिळाली, की हे सगळं जे या जर्नीमध्ये यश, माइलस्टोन सगळं मिळतंय, अं, ते अजून फुलफिलिंग, अजून रिवॉर्डिंग तेव्हा होत गेलं, जेव्हा ते लोकांबरोबर शेअर केलं गेलं. हं. तो तुम्हाला यश मिळतं ते चांगलंच आहे, पण तुम्ही जेव्हा लोकांना बरोबर घेऊन ते यश मिळवता, तेव्हा इट्स अ व्हेरी फुलफिलिंग एक्सपिरियन्स. सो द बिगेस्ट लर्निंग हॅज बीन की लोकं जमवायची आणि लोकांबरोबर करेक्ट. काम करायचं आणि शेअर युअर सक्सेस विथ पीपल, राइट. शेअर युअर चॅलेंजेस विथ पीपल. लेट इट बी अ कलेक्टिव्ह जर्नी. आय थिंक हो, कारण ते मल्टिप्लाइंग रिपल इफेक्ट होतो आहे, जेव्हा तू कम्युनिटी किंवा लोकांशी जुडते आहेस. व्हेरी इंटरेस्टिंग एक्सपिरियन्सेस अँड लर्निंग्स दॅट यू हॅव शेअर्ड विथ ऑल ऑफ अस अँड आय एम कॉन्फिडंट की आम्ही सगळे इन्स्पायर होतोय. लास्ट आय थिंक माझा प्रश्न असा आहे की एनी स्पेसिफिक मेसेज, अ कूल मेसेज फॉर आवर कूल ऑडियन्स? सो मला दरवेळी असंच सांगावं वाटतं, की तुम्ही आमच्याबरोबर आता सगळं ऐकलं असेल तर 1.5 तास बसला आहात. तर आय ऑल्वेज वॉन्ट इफ आय स्पेंड 1 hour विथ यू, आय वॉन्ट यू टू गिव्ह अ गिफ्ट टू मी. द गिफ्ट यू कॅन गिव्ह इज आय थिंक आय वॉज जस्ट थिंकिंग की काय करू शकतो आणि आय रिअलाइज की यू जस्ट हॅव टू रिमेंबर वन फॉर्म्युला. You can give me a gift of action. And how you can do that is 5, 4, 3, 2, 1. A countdown to action. ओके. So how that countdown works is just remember 5, 4, 3, 2, 1. 5 म्हणजे काय की 5 एरियाज आहेत आपल्या आयुष्यातल्या ओके. ज्या एरियाजमुळे क्लायमेट चेंज होतोय. हं. तर त्या प्रत्येक एरियामधली यू कॅन थिंक ऑफ वन ॲक्शन राइट. टू डू. सो व्हॉट आर दोज 5 एरियाज? फर्स्ट इज व्हॉट वी ईट. राइट. तो व्हॉट वी ईट मध्ये बिगेस्ट चेंजेस यू कॅन मेक इज अ लो एमिशन डाएट विच इज मीठ खात असाल तर मीठ कमी करा हं. किंवा बंद करा. बंद करा हं. विच यू डिड. आणि यू विल ऑलवेज सी इन ईच ऑफ दीज एरियाज तुम्ही जी ऍक्शन असेल इज ऑलवेज गुड फॉर Good. नॉट जस्ट द प्लॅनेट बट Yeah. ऑल्सो फॉर यू. Yeah. सो सेकंड थिंग यू कॅन डू इज तुमच्या खाण्याचं ट्रॅव्हल कमी करा. सो विच इज ईट लोकल. थर्ड थिंग यू कॅन डू इन फूड इज मोठे एमिशन्स, फूड रिलेटेड एमिशन्स आर बिकॉज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स, Right. ज्याच्यामधून मिथेन सारख्या गोष्टी बाहेर पडतात, Right. विच इज अ लॉट मोर लिथल देन कार्बन डायऑक्साईड. थर्ड अँड इम्पॉर्टंट थिंग यू कॅन डू इज ईट ऑर्गॅनिक. सो केमिकली फर्टिलाइज झालेलं, केमिकलचा फवारा असलेलं अन्न खाऊ नका. दिस इज द बिगेस्ट चेंज यू कॅन मेक ऑल्सो फॉर युअर हेल्थ. Right. सेकंड थिंग इज हाऊ यू ट्रॅव्हल. सो हाऊ यू ट्रॅव्हल मध्ये इज रिड्युसिंग ट्रॅव्हल व्हेरेवर पॉसिबल. Yeah. असे मध्येच ट्रॅव्हलचा सेक्शन त्याच्या अंडर अनेक ऍक्शन्स मिळतील. इफ यू वर्क फ्रॉम होम दॅट्स अ बिग थिंग. देन सेकंड इज इफ यू स्विच टू इलेक्ट्रिक, इफ यू स्विच टू तुम्ही कारवर जाणार असाल तर काही ठिकाणी बघा की सो इट्स लाईक ट्रॅव्हल वी रिअलाइज इज डिफिकल्ट एरिया. सो दर वे यू डोंट हॅव टू कम्प्लिटली चेंज. हं. यू कॅन स्टील डू इट. Yeah. बट यू कॅन थिंक की या महिन्यामध्ये मी 3 वेळा काय ट्रॅव्हल रिलेटेड चेंजेस करू शकतो. नक्की. थर्ड एरिया इज हाऊ डू आय यूज एनर्जी. सो घरामधल्या अप्लायन्सेसचा युजेज कमी करू शकता येईल का? अप्लायन्सची एफिशियन्सी वाढवता येईल का? Right. आणि ज्याच्यामध्ये सगळ्यात बिगेस्ट थिंग यू कॅन मेक इज इन हीटिंग अँड कूलिंग. Right. हाऊ डू आय हीट अँड कूल माय होम? सो एसी वापरत असाल तर इफ यू कॅन कट दॅट डाऊन or AC's temperature, increase it closer to room temperature. So हं. this is another big area you can make changes in. Then the fourth area is in things I buy. हं. So कपडे घेणं असेल, चपला घेणं असेल. इट्स नॉट लाईक यू डोंट हॅव टू बाय. बट आता म्हणजे या महिन्यामध्ये मी ठरवलं की नवीन कपडे घ्यायच्या ऐवजी मी बहिणीला व्हिजिट करते, तिच्या कपाळातले 5 कपडे चोरूयात. पळवूयात. सो इट कॅन बी तिला माहिती पडलंय का? ती मला ओरडायला आली तर मी म्हणलं मी तिला दाखवलं की 10 किलो कार्बन एमिशन कमी केले मी हे करून. तर नाव तू मला ओरडू नाही शकत. सो रियूज, रिसायकल, हं. रिड्यूस. Yeah. दिस इज अनदर बिग एरिया टू मेक चेंजेस इन.
आणि वेस्ट पण आहे ना, की हाऊ आय हँडल वेस्ट. सो वेरेवर पॉसिबल रिसायकल आणि तुम्ही जसं कंपोस्टिंग करता. राईट. सो हाऊ आय हँडल वेस्ट. सो दीज आर 5 बिग एरियाज वे यू कॅन मेक चेंजेस. आता ह्या 5 एरियामधले तुम्ही एकच ऍक्शन ठरवा, जी ऍक्शन सगळ्यात सोपी वाटते, की दिस मेक सेन्स इन माय लाईफ. राईट. So decide one action. Once you've decided action, now you have 4 steps in Mm. that action. Mm. Decide that action. Second step is figure out how to make it fun. कारण ती आनंद मिळाला पाहिजे आपल्याला. नक्कीच, नक्कीच. नाही तर अदरवाईज आपण ते गिव्ह अप करतो इव्हेंच्युअली. लाइक इफ यू डोंट एन्जॉय दॅट यू गिव्ह इट अप. राईट. सो आपल्याला फिगर आउट करायचं की माझ्या आयुष्यातल्या बाकीच्या एरियामध्ये कसं अलाईन होतं आणि मला हे करून आनंद कसा मिळतो. मग थर्ड स्टेप इज मेजर द इम्पॅक्ट. आणि Yeah. जेव्हा मी हे मेजर करते तेव्हा मला छान वाटतं की अरे मी हे केल्याने हे कळून आलंय. आणि ते त्याच्यासाठी लोक कूल द ग्लोब ॲप पण वापरू शकतात. सो यू कॅन डाउनलोड इट फॉर फ्री अँड Yeah. यू कॅन मेजर की Yeah. माझ्या ह्या ऍक्शनने किती कार्बन एमिशन कमी झाले. आणि मग फोर्थ अँड मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इज शो ऑफ. मी हे केलंय ते अजून 10 लोकांना सांगा आणि यू विल सी की युअर ऍक्शन इन्स्पायर्ड 10 अदर्स राईट. अँड क्रिएटेड अ रिपल इफेक्ट Yeah. फॉर चेंज. मग हे 4 स्टेप झाल्यानंतर द थर्ड थिंग इज डू दिस सेम प्रोसेस फॉर 3 अदर ऍक्शन्स 3 मोर टाइम्स इन 1 इयर. गॉट इट. सो ही सगळी अजून 3 ऍक्शन साठी करा. मग 5, 4, 3, 2 Yeah. is make 2 big long-term changes in your life. आता climate change in the journey to net zero, the biggest change that will happen at a world level, which will make the most amount of difference, is how do we get our energy and how does the world travel. मग एनर्जीसाठी वी आर मुव्हिंग फ्रॉम फॉसिल फ्युएल टू रिन्युएबल. Yeah. So the two biggest change over the next 5 years, if you can decide to make, is first is how can my house be powered by green energy, solar, wind, यापैकी which your house is. तर जर फॉसिल फ्युएल पासून तुम्ही सोलर कडे शिफ्ट करू शकला भारतामध्ये, दॅट इज वन बिग लाईफस्टाईल चेंज यू कॅन प्लॅन टू मेक विदिन द नेक्स्ट 5 years. Right. Second big lifestyle change you can make is in how you travel. So shifting to electric. So energy shifting to renewable and transport shifting to electric are two big changes that one can make. And then one is one target. So we have one target as a world to reach net zero by 2050. Keep one target for yourself is every year I want to reduce my emissions by 10%. असं एक साधं टार्गेट आपण दरवर्षी स्वतःसाठी ठेवलं तरी बाय 2050 म्हणजे लोकांना बरेचदा प्रश्न पडतो की हे सगळ्यात मोठे चेंजेस ऑर्गनायझेशन्स करणार, गव्हर्नमेंट्स करणार, मी का करायचं. सो अगेन IEA हॅड क्रिएटेड अ वे ऑफ हाऊ वी विल रीच नेट झिरो. मग त्याच्यामध्ये असेल की 25% एनर्जी एफिशियन्सीने होईल, एवढे टक्के रिन्युएबल्सने होईल. 7%, 7% of that burden lies on us as I see. individuals. Okay. So even if you see the theory of change, if 3% of people make changes in their life, it creates a ripple effect for larger systemic changes that are required. Correct. So even we play a role as individuals in our lifestyle and behavioral changes to reach net zero. So even if you keep one target to reduce your emissions by 10% every year, by 2050, you would have played a big role in helping the world achieve net zero. नक्कीच. That's आय थिंक ओव्हरऑल हा एपिसोड त्या वाटचालीकडे अजून तुझ्या वाटचालीकडे कॉन्ट्रीब्यूट करेल. कारण आय एम शुअर देर आर, यू ऑलरेडी सेड 1 लाखापेक्षा लोक जुडलेले आहेत आणि 100 पेक्षा जास्त देशांमध्ये तुझं ऍप पोहोचलेलं आहे आणि इन्स्पायर करते लोकांना टू ब्रिंग दिस चेंज. अँड आय एम कॉन्फिडेंट विथ दिस एपिसोड ऑल्सो वी आर गोइंग टू रीच as many as we can and bring that ripple effect towards net zero target, right? Absolutely. And just to summarize that, I think मी बरंच मोठं बोलले. It's very simple. It's 5, 4, 3, 2, 1. 5 areas, Yeah. 4 steps to how you can go ahead of taking that action. 3 actions in a year, 2 lifestyle changes in 5 years, and 1 target every year till 2050. नक्कीच. खूप सोपं केलंयस तू actually. आणि मला कॉन्फिडन्स अजून जास्त आलाय की जे काही गोष्टी मी करत होते त्याच्याबद्दल मला लाईक एज्युकेशनच नव्हतं की मी काय करतेय. मला असंच वाटायचं की ठीक आहे मी रेफ्रिजरेटर नाही यूज करत आहे, ठीक आहे मी फॅन नाही यूज करत आहे, पण त्याच्या मागे मी हाऊ आय एम कॉन्ट्रीब्युटिंग टुवर्ड्स दिस मिशन ऑफ
globe, right? No, just not limited to India or just not limited to Prachi or Cool the Globe app, right? ओव्हरऑल मी कॉन्ट्रीब्यूट करते हे मला जेव्हा आता पुढेच या प्रवासात. थँक्यू. पण अजून मला गोष्टी फाइंड आउट करायला आवडेल, की ज्या आता समजा मी 10 गोष्टी करते, तर मी 11वी गोष्ट काय करू शकते टू कॉन्ट्रिब्यूट इव्हन मोर, राइट? सो थँक यू सो मच प्राची फॉर वॉकिंग अस थ्रू दिस एंटायर एक्सपिरियन्स ऑफ युअर्स, की तुझी जर्नी कशी स्टार्ट झाली. कूल द ग्लोब ॲप म्हणा किंवा शार्क टँकमध्ये तुझे एक्सपिरियन्सेस आणि प्लस तुझे 4 इम्पॉर्टंट लर्निंग्स तू आमच्यासोबत शेअर केलेस आणि तू भरपूर जणांना इन्स्पायर करतेस. लाइक ॲज आय टोल्ड यू, लाइक आय वॉज सो इम्प्रेस्ड टू सी यू ऑन शार्क टँक आणि तेव्हाच असं वाटलेलं यार काहीतरी आहे हिच्यामध्ये. सो आय एम कॉन्फिडंट विथ दिस एपिसोड आउट. वी आर गोइंग टू इन्स्पायर मेनी आणि ऑल्सो You have inspired me. थँक यू वन्स अगेन. तर तू मला घरामध्ये एवढं वेलकम केलंस आणि खूप छान वाटलं मला इथे येऊन. आणि जेव्हा तू सांगत होतीस ना, की पीपल आर नॉट आउट ऑफ रीच, राइट? तुझा एक्सपिरियन्स जेव्हा शेअर करत होती, तर मला असं वाटलं, येस, आय थिंक दॅट इज सो ट्रू. बिकॉज आपलं काही रिलेशन नसताना आणि वी अप्रोच्ड यू अँड युअर पेरेंट्स अँड द इमिडिएट रिस्पॉन्स वॉज येस, वी वुड लव्ह टू डू इट. अँड द इम्पॉर्टंट पॉइंट इज थँक्स टू प्राची. आज आपण मातीच्या जमिनीवर, शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसून पॉडकास्ट करतोय फर्स्ट टाइम. सो आणि त्यांना सांगायला आवडेल, की हा ऑनलाईन असणार होता. पण जेव्हा मी ऐकलं, की तुम्ही दोघं कसं राहताय, तेव्हा मी म्हणलं, मी सेल्फ इन्व्हाईट केलं. मी म्हणलं, मी घरी येते. सो थँक्स टू हर, की आपला हे म्हणजे आणि लिटरली आज आपल्या गप्पा रंगल्या. कारण व्हर्च्युअली असं मला फील नाही येत, की मी कोणाची तरी गप्पा मारते. कुठेतरी ते रिस्ट्रिक्शन असतं व्हर्च्युअलचं. सो थँक यू सो मच, की तू ही आयडिया तुझ्या मनात आली आणि तू इम्प्लिमेंट पण केलीस. तू इथे आलीस, आम्हाला भेट दिलीस आणि फर्स्ट ऑफ ऑल अग्री पण केलंस द अवेकनिंग ट्रेलच्या पॉडकास्टसाठी. सो वन्स अगेन थँक यू सो मच ऑन बिहाफ ऑफ द अवेकनिंग ट्रेल, मायसेल्फ अँड सुचक. तर मित्रांनो, असा होता प्राचीचा प्रेरणादायी प्रवास. कल्पना, कृती आणि सकारात्मक बदल ह्यांचा सुंदर संगम. तिच्यासारख्या तरुणांनी आपलं ध्येय स्पष्ट ठेवून चिकाटीने काम केलं तर किती मोठा बदल घडू शकतो याचं हे उत्तम उदाहरण. शेवटी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आम्ही अशाच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना आणि त्यांच्या शिकवणींना तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तोपर्यंत आनंदात राहा, निसर्गाशी जुडून राहा आणि सगळ्यांवर प्रेम करा. अँड ॲज आय ऑलवेज से, बियॉन्ड द वेल द ट्रेल बिगिन्स. भेटू पुढच्या आठवड्यात अजून एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत टेक केअर.